नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत दाणेदार रवाळ असा साजूक तूप, तेही घरच्या घरी. त्यासोबतच आपण पनीरसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी बघू शकता इथे आपण साय जमा करून घेतलेली आहे आणि आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आपण तूप तयार करून घेणार आहोत. तर चला आपण बघूयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 15 दिवसाची जे साय जमा झालेली होती ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपण गॅसवर चढवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला आपल्याला साय चांगली विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे साय आपली चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याला थंड रूम टेम्परेचरवर थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे रूम टेम्परेचरवर थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास बर्फाचा हा 1 ग्लास मी आदल्याच दिवशी पाणी भरून फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. तुम्ही 5 ते 6 तास आधी फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल. त्यानंतर ते ग्लास एका साईडला पातेल्याच्या एका कडाला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 दिवस पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपलं जे तूप आहे ते चांगल्या प्रकारे एकदम जाडसर असं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण ग्लास ठेवलेलं होतं ते ग्लास काढून त्यामधील पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि जो आतमधील दूध आहे तो आपल्याला संपूर्ण चांगल्या प्रकारे एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पाणी टाकताना आपल्याला गारच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी गार पाणी टाकून चांगल्या प्रकारे आतमधील जे दूध आहे चांगल्या प्रकारे वॉश करून घेत आहे. आणि जो आपण पाणी जमा करत आहोत त्याचं आपण पनीर बनवणार आहोत. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे वॉश करून घेत आहे. जोपर्यंत आपलं जे दूध निघत आहे तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे वॉश करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 वेळा मी चांगल्या प्रकारे हलवून आतमधील जे दूध आहे ते चांगल्या प्रकारे काढून घेत आहे. तर बघू शकता इथे आपलं तूप एकदम सेपरेट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने तूप चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे किती एकदम मोठी लेअर अशी तुपाची थर बसलेला आहे. त्यानंतर ते आपल्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे मॅश करून घेत आहे. त्यानंतर त्याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी त्यामध्ये सुद्धा गार पाणी घालून जे आपली लोणी आहे ते चांगल्या प्रकारे वॉश करून घेतलेली आहे. त्यामुळे आपली लोणीला वास येत नाही. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे आपली लोणी जमा झालेली आहे. त्यानंतर ते एका गॅसवर चढवून त्याला वितळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे एकदम किती लवकर आपला तूप तयार झालेला आहे. ना आपण यामध्ये ना मिक्सर ग्राइंडरचं ना रवीचं यूज केलेलं आहे. तरीसुद्धा एकदम अगदी सोप्या पद्धतीने आपण हा तूप काढलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे तूप कढून झालेलं आहे. ते आपण एका बरणीमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता इथे मी एका बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम मार्केटमधील तुपासारखाच एकदम तूप तयार झालेला आहे. तूप पण घरच्या घरी. अशाच पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तूप सहज काढू शकता. तर बघू शकता इथे मी त्यामध्ये आले नाही तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे. दुसऱ्या डब्यामध्ये ओतून घेतलेला आहे. तर बघू शकता एकदम दाणेदार असा तूप तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आपण जे पाणी किंवा दूध जे निघालेलं होतं त्याला आपण त्यामध्ये थोडा लिंबाचा रस गाळून आपल्याला ते दूध फाडून घ्यायचं आहे. त्यानंतर एका चाळणीवर ठेवून आपल्याला जो दूध आहे तो गाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी संपूर्ण दूध गरम झालेला आहे, फाटलेला आहे, तो सुद्धा एका चाळणीमध्ये काढून घेऊन त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं एवढं पनीर जमा झालेलं आहे. त्याला चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचं आहे.
नंतर गाठ बांधून किंवा असंच थोडं प्रेस करून आपल्याला त्यामधील पाणी निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं एकाच याच्यामध्ये 2 पदार्थ तयार होत आहेत, एक तूप आणि एक पनीर. तर बघू शकता त्यामध्ये एक असं एका प्लेटामध्ये ठेवून त्यावर एक पातेल्यामध्ये पाणी भरून त्यावर मांडून ठेवलेलं होतं. त्यानंतर बघू शकता 5 ते 6 तासाने आपलं पनीर एकदम पाणी निथळून झालेलं आहे. तर बघू शकता आपलं पनीर एकदम तयार झालेलं आहे. आपण घरच्या घरी तूपसुद्धा आणि पनीरसुद्धा तयार करून घेतलेलं आहे एकाच याच्यामध्ये. तर बघू शकता तूपसुद्धा आपला किती एकदम दाणेदार आणि रवाळ असा तयार झालेला आहे, एकदम मार्केटसारखा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.